जग में आता रे नम 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 ये पाहिजे घरी तर आधीशी म्हणलं ना हो 4-5 दिवस झाले गोष्टी निलेश भाऊ 4-5 दिवसा पहिलं म्हणलं मला आज विचारत मला बंद उपसवणं चाललं कोण कोण म्हणते जेवढं तुला म्हणलं ते मला काहीच घेऊ ना भाऊ मी करत नाही काही हा. नाही मी म्हणलं मला काय म्हणणं काय काही म्हणले का विनाकारण तुला विचारत आहे त्या माणसाला विचारलं का त्या घरी माल ठेवला का त्या घरी ठेवते का मैऱ्या असं तसं विचारत तू विचारत काऊन नाही बा तू विचार समजेस तुला तुला भडकवत समजा असं सांगणं चालू मी काय म्हणलं सगळेजण करतायत त्या राग मी खरोखर सांगतो विश्वास कर नाही गोष्ट बरोबर राग करताय सगळेजण जे काही आहे 7-8 जण म्हणलं तू त्याच्या फंदात पडू नको तुम्ही आले विचार विचार मी 2-3 दिवसावरून जाऊ दे म्हणजे तू पहिले यायला गेलता पाहिजे चौकात तेव्हाही विचार म्हणले जाऊ दे म्हणलं मी आता झाला विचारला मग नाही का अजून नाही का तू गुपचूप खायला गेला जबरदस्ती मला पाठवलं उद्या नाही का ठेवायला त्या घरी गिरी ठेवून देईन म्हणे असंही म्हणलं आलं त्या दुकानात ठेवणार नाव त्यावर म्हणे तू फसशील म्हणे असं तसं म्हणलं त्याच्यात आणि मजबुरीनं विचारलं जेवढी आपली बेकार कृती नाही त्याला विचारतो म्हणे नंबर घे म्हणे यशवंत बोललाचा त्याला फोन लाव म्हणे नाव सांग म्हणे तुला फसवायचं करताय मग हाताने तसं केलं नाही तू आता ना यशवंत गोलदार मला फसवण्याच्या चक्कर मध्ये नाही मला फोन नंबर दिला यशवंत बोल्लरचा यशवंत बोल्लरला फोन लाव त्याच्या तोंडावर विचार का निले असं म्हणताय बा आमच्या दुकानात आमच्या नाना भाऊ त्याच्यावर आम्हाला देव आहे बा असं तर सांग तुझे नाव सांग बा खोटा खाटा बरोबर असं विचार म्हणे नाही तर उद्या तू फसशील म्हणे त्या घरी ठेवून म्हणे असं तसं त्यामुळे अजून गाडी घेऊन गेला स्कूटी घेऊन यशवंत गोलदार का म्हणे मग स्कूटी घेऊन गेला पाहिजे कोण आहे पहिला देतात ते सगळं समजलं त्याच्यासाठी म्हणलं विचारही नको त्याला नाही मी तुला काही घेऊन घेणार बरोबर आहे मी पहिले नाही का मग ते तुला का बोलत राव मला असं मला घेणं मी विकतही नाही ना मला काय भेव आहे नाही तर मी त्याला पहिल्या दिवशी म्हणलं माहित आहे आपल्या जो आपल्या घरी गांजा ठेवला तो कोणा ठेवला तुला माहित आहे एमीच काम म्हणते तुला खरं सांगू का आज बी सांगतो रात्र चालली देवाची कसं माईची कसं सांगतो त्या दुकाना मागं नाही का फिरोजनं 3 वेळा प्लॅन केला गांजाची पेटी ठेवायची बरोबर आहे कोणा फिरोजनं एकदा 1.5 किलो माल हिमीन आणला मले काय म्हणलं खुद म्हणले नाना भाऊला एक गोष्ट माहिती नाना म्हणता दुर्लक्षच केलं मले म्हणले बघून बोललं तुला 1 लाख रुपये देतो अरे याची नाही का फक्त मारायची हा माल नाही का त्याच्या दुकानात कसा तरी ठेव म्हणे उद्या पोलीस केस हे ते झालं म्हणे मी सांगतो जबानी आणि उद्या हिने सांग झालंय मग मॅटर मी त्या तोंडावर बी हे गोष्ट म्हणेन दिले बरोबर आहे पण मी ना ते काम केलं नाही आणि त्या घरामागं एकदा नाही का माल ठेवायचं चक्कर तिनं केलं नव्या घरी ते मला माहित आहे पण मी तुलाही नाही सांगलं आणि तिलाही काय नाही म्हणलं मला फंदात पडायचं नाही बरोबर असं होतं त्याचं म्हणणं आहे का तू जा झगडा कर हे ते तमाशा कर मला इथं कामात पडायचं नाही बरोबर उद्या मलाही माहिती काय होते काय नाही कोणीच येत नाही कोणीच धावत नाही त्याच्यात तू समज त्याला मी सांगायचं का जातो त्याला म्हणतो घरामध्ये बोलतो असं तसं मी येऊन तुला समजून बरोबर खोटी आहे मनाचं गोष्ट इथे काही ते करून मला मत होय काही माझी दुश्मन नाही मी काही त्याचा दुश्मन नाही मला मी किराणा करता दुकान त्याचं उद्या भलतं काही झालं तर मावं कोणतं हे येणार मी काय टेन्शन घेऊ तरी पण मी काय आलो तुला विचारायला मला माहित होतं बरं तुला एक तरी गोष्ट सांग आजपर्यंत मी कुठेतरी म्हणलं का डायका कुठं माल ठेवते कुठं गांजा ठेवतो मला नाही म्हणलं मी नाही म्हणलं पण त्या दिवशी ते पोस्ट सांगत आलं तरी पासून नका म्हणलं मामांग लागलं ज्या 3-4 दिवस तुला माहित आहे आता तुला 2 वर्ष होत जवळपास तिथं तुला त्याला म्हणलं ना ठेवू नका त्याला म्हणण्याचा मले नाही तेवढा त्याला मारते ठेवू नाही का मला नाही कारण मला घेणं त्याचं असं काही हे मला सांगायचं नाही ते का करून मला काही बरोबर मला हे मी ना 2-3 PI बारात विचारलं काही नाही ज्यांना विचारलं त्यांना निलेश भाऊला बी सांगलं नाही तू आलता ना मापाशी एक वेळा तेच सांगायला पाहिजे प्लॅन सांगायला हेमीचा हेमी त्याच दिवशी तेच तवाच नाही का मला हेमीनं म्हणलं होतं माल दिलता तिनं ठेवते का त्याच्या दुकानात आणि जेव्हा ठेवली तिचा माल पकडला होता ना तिचा बंद फुलडा त्यावर
असं. त्या विरोधात बहुत जण आहे. हा, ते तर आपलं आपल्याला काम माहिती आहे. आहे. तो गोल्लर का म्हणे मग आता हं? गोल्लर विचारलं मग त्याला गुलबाच्या समोर लावला फोन हा तर नाही म्हणे मी ना सांगला म्हणे. हा त्यानं म्हणलं आता तुला खोटं सांगलं मला माहित आहे. नाही ते खरं सांगितलं तुला खोटं नाही सांगितलं यशवंत बोलणार ना तुला नसन बी म्हणलं म्हणलं हा तरी मी ना गुलबावलं का हो सांगलं हो बरोबर यशवंत बोलणार म्हणे काय जे मला काही फंडात पडायचे नाही बा असं तसं हा. ते झालं मला काही माहित नाही. हा मग मी ना बोलवलं म्हणलं हा यशवंत बोलणार ना म्हणलं असं त्याला म्हणलं हा हाही बोलला नाही जास्त हा म्हणलं हा असं सांगलं त्याला. हा मग आता त्या फोन येतो म्हणलं. पोलीसवाले कसं आहे आता मला म्हणलं पण तुले सांगा का मी नाही म्हणलं आणि आता मी त्याला असं विचारलं तुला करपेलं असं म्हणलं का तर मग मला काय म्हणतो पागल आहे का म्हणतो तुला समजत नाही म्हणून झगडे लावते असं राहते दिमाग हे कधीच कोणाचे होत नाही पोलीसवाले मग तोंडावर अगर त्याला आण वाले होत नाही हे कसं आता उद्या जाऊन त्या इथं काही झालं का त्याच्या इथं कसं हा. आपसापणा शक शक येते, हा. शकच्या नाही हेमीचं जे तू म्हणते का तसं आपण आहे हेमीचं आपण तसं नाही केलं तिने तसं वाटून राहिलं मग केलं नसन हा. तुला मला हेमी बद्दल काही म्हणलं का आजवरी म्हणलं का तुला कधी मी नाही तिला तू तिथं काम केलं ना हेमीच्या इथं काम केलं तू ना तिला तर कधी म्हणलं तुला का ते माल कुठं ठेवते रे असं झालं का कधी एवढं नाही झालं झालं. पण आम्ही केलं तिला लागे तर मला म्हणलं हा. की एकदा मी सांगलं होतं का उद्या हो ठेवू करण बा मला म्हणलं होतं तिनं उद्या मी नाही केलं तिचं काम दुसऱ्यानं केलं नाही 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 म्हणून तिला नाही का सावधान राह म्हणून काम आहे